जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. शिक्षक दिन नावाचा एक प्रकार असतो. मी याला प्रकार याच्यासाठी म्हणतोय की शिक्षक दिन हा ज्या उद्देशांसाठी साजरा केला जातो ते उद्देश फार दूर राहिलेले आहेत. आणि शिक्षक दिन कोणता खरा मानावा नेमका, हा शिक्षक दिन नको तो शिक्षक दिन हवाय. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाला शिक्षक दिन म्हणून का साजरं करायचं असेल तर ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसाला शिक्षक दिन साजरा करावा, हा वाद मी बऱ्याच दिवसाचा ऐकतोय. आणि त्याही पुढे जाऊन प्रत्येकाने आपलं मत नोंदवलंच पाहिजे या न्यायाने. काही हिंदुत्ववादी सुद्धा की शिक्षक दिन वगैरे काय असतं, आपल्याला गुरुपौर्णिमा आहे, शिक्षक दिन वगैरे इंग्रजांनी आणलेले चोचले आहेत, इथपर्यंत शिक्षक दिनावर वेगवेगळे प्रतिक्रिया मी आतापर्यंत बघत आलोय. पण शिक्षक दिन साजरे करायची ही जी नवीन पद्धत आहे ही मी पहिल्यांदा बघितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा आवर्जून बघा अशी माझी इच्छा आहे. या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही बघू शकता मी त्या मुलीचा चेहरा ब्लर केलेला आहे, पण बहुतांश लोकांनी आतापर्यंत हा व्हिडिओ बघितलेला असेल. मी त्याच्यावर टीका करणार आहे म्हणून त्या मुलीची, तिच्या घरच्यांची बदनामी होऊ शकते, त्या छोट्या बाळाची. तिची बदनामीचा प्रश्न नाही, ती तर भाबडी आहे, ती मासूम असतात, ती देवाची रूप असतात. त्याच्या घरच्यांची, म्हणून मी तो ब्लर करतोय. हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मी ठेवतोय. हे केवळ शिक्षक दिनापुरतं मर्यादित नाही, तर शाळेमध्ये होणाऱ्या ज्याही स्नेहसंमेलनासारख्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये अशा पद्धतीचे जे प्रकार होत आहेत, संपूर्ण त्या प्रकारांबद्दल मी येथे भाष्य करणार आहे. अशा पद्धतीचे नृत्य, अशा पद्धतीचे गाणे किंवा अशा पद्धतीचे हे जे गुण आहेत छोट्या मुलांचे, त्यांना जो वाव दिला जातोय, त्यावर जेव्हा आक्षेप येतो आणि आक्षेप येतो संस्कृतीच्या नावाने की बाबा ही काही आपली संस्कृती नाही. आणि मी केवळ संस्कृती नाही या अनुषंगाने बोलणार नाही, त्याचे एक सायकोलॉजिकल इफेक्ट्स काय होतात, एक मानसशास्त्रीय दृष्ट्या त्यांच्यावर काय परिणाम होतात, त्यावर सुद्धा मी भाष्य करणार आहे. पण असं जेव्हा आमच्यासारखे लोक बोलायला जातात, तर या संस्कृतीच्या पिपाने आमच्या पुढे वाजू नका, आम्ही फार आधुनिक आहोत, आमची मुलं, आम्ही काहीही करू, आमची शाळा, तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला, त्या मुलांना आम्हाला जास्त शिकवायची आवश्यकता नाही, आम्हाला माहिती आहे आमची मुलं काय करतायत वगैरे वगैरे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात. त्यानंतर दोष तुमच्या दृष्टीत आहे, त्या मुलाच्या गुणांना वाव द्या वगैरे वगैरे, त्याच्यावर बोललं जातं, भाष्य केलं जातं. तुमच्या संस्कृतीचे ढोल दुसरीकडे वाजवा वगैरे सांगितलं जातं आम्हाला. मुळात हा केवळ संस्कृतीचा प्रश्न नाहीये, हा केवळ परंपरेचा प्रश्न नाहीये, हा ते गलिच्छ दिसतं, ते अश्लील दिसतं, केवळ इथपर्यंत हा विषय मर्यादित नाही. मुळात संस्कृती किंवा सुसंस्कृतपणा हा याचा अर्थ काय आहे, सभ्यतेचा अर्थ काय आहे, तर जे माणसाच्या सर्वांगीण विकासाला जी गोष्ट पूरक आहे, सोबतच ती माणसाला माणसात आणते, माणूसपणात आणते. आणि त्यामुळे आपला जोही एक आपलं जे अस्तित्व आहे, जी आपली संपूर्ण जी आपली अस्मिता आहे, त्याचं प्रदर्शन करत असताना त्याच्यातून आपला विवेक, आपली संवेदनशीलता, आपल्या ज्याही मानवी संवेदना आहेत, त्यांचं जे प्राकटीकरण होतं, त्याचं एक संपूर्ण एक जेही आपण त्याला म्हणू, त्याची जी एक संपूर्ण मांडणी आहे एखाद्या समाजाची, ती त्या समाजाची संस्कृती असते ढोबळमानाने. की तो समाज किती संवेदनशील आहे, तो समाज किती विवेकी आहे, तो समाज किती भावनिक आहे, भावनाप्रधान आहे, याची सगळ्याची मांडणी, याचं प्राकटीकरण असतं त्याची संस्कृती. तो असतो त्याचा सुसंस्कृतपणा. कमी कपडे, जास्त कपडे, अश्लीलता, अश्लाघ्यता हा नंतरचा भाग झाला. पहिले येतो तो विवेक, पहिले येते त्याची संवेदनशीलता. एका एवढ्या कमी वयाच्या मुलीला जेव्हा एवढे कमी कपडे घालून, बरं कपड्यांचा विषय सोडून द्या, त्या गाण्याचे शब्द, ज्या पद्धतीच्या गाण्यावर ती मुलगी नृत्य करते आहे,
त्या शब्दांचे अर्थ जर बघितले, लहान मुलांना काय आहे, ती भाबडी असतात, त्यांना अर्थाशी काय देणं-घेणं, पण तुम्हाला तर समजतात ना. आज त्या मुलीला ही गोष्ट जेव्हा तुम्ही जनरलाइज करता, ही कॉमन गोष्ट करता, की आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. अशा पद्धतीचं गाणं तुम्ही देता तिला करायला. काय सायकॉलॉजिकल इफेक्ट होत असेल त्या मुलांवर, त्या मुलीवर नाचणाऱ्या? काय त्यांच्यावर त्याचा मानसशास्त्रीय त्याचा काय परिणाम होत असेल? तुम्ही वोकिझमच्या नावाखाली, तुम्ही तथाकथित जागृतीच्या नावाखाली ह्या ज्या गोष्टी करताय, एवढ्या प्रमाणात तुम्ही लैंगिकतेचा प्रचार-प्रसार ह्या लहान मुलांमध्ये, लहान बाळांमध्ये करताय. सगळीकडे मी कार्टून्स पाहतो, त्याच्यामध्ये गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड सर्रास दाखवल्या जातात. छोटी-छोटी मुलं लाईन मारताना दाखवतात दुसऱ्या मुलीवर. अ, लहान मुलं प्रेमात पडताना दाखवतात. त्या पद्धतीचे चित्रपट निघतात, कादंबऱ्या निघतात. त्या चालतात सुद्धा. लोकांना ते आवडतं. एक पालक म्हणून त्या अज्ञान वयामध्ये ज्यांना तुम्ही जेव्हा म्हणता, की त्यांना लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे, त्यांना त्या गोष्टीची ओळख व्हायच्या आधीच तुम्ही अशा गोष्टी त्यांना शिकवताय, की आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. तुम्ही त्यांना अजूनही संभ्रमित करताय. तुम्ही त्यांच्या मनामध्ये काय इम्पॅक्ट क्रिएट करताय त्या गोष्टींचा. शब्दांचे परिणाम लहान मुलांवर होत असतात. आपण नेहमी ऐकतो, की मुलांशी असं बोलू नका, मुलांशी तसं बोलू नका, त्यांना ओरडू नका, त्यांना तू मंद आहेस म्हणू नका, तू थंड आहेस म्हणू नका, तुला काही येत नाही म्हणू नका. त्यांना अफर्मेशन्स द्या. त्यांना निगेटिव्ह गोष्टींपासून लांब ठेवा. ही कोणती सकारात्मक गोष्ट आहे, की आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. यात कुठली सकारात्मकता तुम्हाला दिसते? काय विचार करतील ती मुलं, की बाबा काय असेल हे? हे असं प्रदर्शन, हे अशी कंबर हलवणं, हे असं सेड्यूस करणं, अपोझिट जेंडरला काय असेल हे? त्याचा काय अर्थ बनत असेल? काय परिणाम होत असेल त्यांच्या मनावर त्याचा? ते शिक्षक लोकं नेमकं काय अन्न खातायत का शेण खातायत? शेणही पवित्र असतं. त्याहीपेक्षा ते मानवी विष्ठा खात असतील कदाचित. गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवून त्याच्या कार्यक्रमाच्या तालावर ठेका धरून शाळेच्या छतावर नाचता-नाचता शिक्षक लोकं त्या शाळेच्या त्या वर्गखोलीत जाऊन पडली. मध्यंतरी मी बातमी वाचली होती. ह्या अशा शिक्षक लोकांच्या तालमीमध्ये आपण आपल्या मुलांना पाठवतो. यापेक्षा दारूच्या गुत्थ्यांवर पाठवा त्या पोरांना. ती बेवडी झाली तर बेहत्तर, अशी नासकी पिढी जन्माला घातल्यापेक्षा. पालक म्हणून आपल्याला लाज वाटते का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. काय शिकवलं जातंय शाळा महाविद्यालयांमध्ये? राजकारण शाळा महाविद्यालयांमध्ये राजकारण होतंय. चळवळी चालवल्या जातायत. वामन पै नावाचे एक तत्ववेत्ते विद्वान तुम्हाला माहिती असतील. त्यांची पुस्तकं विकायला आली होती. एका शाळेमध्ये, एका मोठ्या महाविद्यालयामध्ये जिथे अ, जे पालक नंबर लावतात. त्यांच्या मुलांची ॲडमिशन व्हावी अशा ठिकाणी. एक शाळा आहे अ, अ, कनिष्ठ महाविद्यालय. तिथे एका शिक्षकाने त्या पुस्तकांच्या विक्रीला विरोध केला. म्हणे, "हे ब्राह्मणी मनवादी साहित्य आमच्या इथे विकू नका. आमच्या पोरांना हे सांगू नका." आता नांदुराला एक घटना घडली, की संभाजी ब्रिगेड नावाच्या एका थुकरट संघटनेने गणपती बसवण्याला विरोध केला. शाळा महाविद्यालयांमध्ये गणपती बसू नये म्हणून हे संभाजी ब्रिगेड सारखी लोकं अर्ज देतात. शिवसमर्थांचं छायाचित्र वर्गामध्ये लावू नका म्हणून कोर्टामध्ये केस टाकल्या जाते. हे अशाच फाजील संघटनांकडून. त्याची कारणं न्यायालयामध्ये काय दिल्या जातात, की शिवसमर्थ भेटीचा किंवा गणपतीचा, गणपती बसवण्याचा मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल? सोंड असलेला व्यक्ती तो कसा काय चालू शकतो, बोलू शकतो? याची काय प्लास्टिक सर्जरी केली होती का? त्यांच्या मानसिकतेवर, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा काय परिणाम होईल? अशा पद्धतीचे आर्ग्युमेंट्स ही लोकं करतात कोर्टामध्ये, कोर्टाबाहेर, वृत्तपत्रांमध्ये, त्यांच्या लेखांमध्ये. पण ह्या संघटना अशा वेळी कुठे गेलेल्या असतात, की ज्या वेळी स्नेहसंमेलनामध्ये, या कार्यक्रमांमध्ये प्रोजेक्टच्या नावाखाली किंवा हॅलोवीन सारखे सण ज्याच्यामध्ये मुलांना सुंदर-सुंदर मुलांना भूतं बनवून शाळेत पाठवलं जातं. आधुनिकतेच्या नावाखाली अशा गोष्टी जेव्हा शाळा महाविद्यालयांमध्ये केल्या जातात, तेव्हा अशा संघटना कुठे गेलेल्या असतात? काय आम्हाला आम्हाला गणपती बसवायचा नाहीये. आम्हाला गोकुळाष्टमीला विरोध करायचा आहे. आम्हाला देवी-देवता, आमची संस्कृती, आमच्या परंपरांना विरोध करायला लहान मुलांना शिकवायचं आहे. आमच्या चळवळी शाळेमध्ये चालवायच्या आहेत. वामनराव पैंसारख्या लोकांना, स्वाध्याय परिवाराला, बैठकीला आम्हाला विरोध करायचा आहे. मुलांना तिथं जाऊ द्यायचं नाहीये. लहान मुलांना बैठकीला जाऊ देऊ नका. त्यांच्या पालकांना जाऊ देऊ नका. बैठकी बंद पाडल्यात. बैठकी जर तुम्हाला कल्पना असेल, समर्थ रामदास स्वामी धर्माधिकारींचा परिवार
खूप सुंदर आणि स्तुत्य उपक्रम ती लोकं घेत असतात. त्याला सुद्धा या संघटनांना विरोध करायचा आहे. पण अशा थुकरट गोष्टींना विरोध करायला ह्या संघटना धजावत नाहीत, पुढे येत नाहीत. भौतिकवादी, चंगळवादी, भोगवादी समाज बनवण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या ह्या नास्तिक तथाकथित विज्ञानवादी संघटना, ज्यांना समाजाला केवळ भौतिकवादी बनवायचं आहे आणि भौतिकवादी समाज हा केवळ अधोगतीकडे जात असतो, हा इतिहास आहे या जगाचा. कुठल्याही पद्धतीचा आध्यात्मिक गंध, कुठल्याही पद्धतीचा धार्मिक गंध या मुलांना यांना द्यायचा नाहीये. आपलं सरकार सुद्धा या बाबतीत उदासीन आहेत. आपल्या संघटना सुद्धा या बाबतीत उदासीन आहेत. अशा लोकांना पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजेत, कारण की प्रश्न आपल्या लहान मुलांच्या भविष्याचा आहे. या गोष्टीचा थोडाही विचार आमची लोकं करत असताना मला दिसत नाही. अशा पद्धतीचा थुकरटपणा हा तात्काळ बंद झाला पाहिजे शाळा महाविद्यालयांमधून. दुसरा प्रश्न असा आहे, की शिक्षक दिन आणि गुरुपौर्णिमा म्हणून मध्यंतरी मी वाद बघितला. बरेचसे हिंदुत्ववादी मुलं येतात समोर आणि म्हणतात, की शिक्षक दिन आपल्याला काय साजरा करायची गरज आहे, आपल्याकडे गुरुपौर्णिमा आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. गुरु ही एक आध्यात्मिक संकल्पना आहे आणि शिक्षक ही एक भौतिक, लौकिक संकल्पना आहे. ट्रेनर, शिक्षक, मेंटर हे ज्या गोष्टी असतात, टीचर, हे शिक्षक, टीचर तेच. हे जे लोकं असतात ना, हे आदरणीय आहेत, हे आदरास पात्र आहेत. निर्विवाद ही लोकं आदरणीय आहेत. ह्यांच्यासाठी तो काय शिक्षक दिन आहे. गुरुपौर्णिमा ही गुरुसाठी आहे. गुरु ही फार वेगळी आणि आध्यात्मिक संकल्पना आहे. गुरु नेमका कोणाला म्हणावं, कसं असावं, हे उपनिषदांमध्ये याचं वर्णन मी आता ते करत बसणार नाही. दत्त महाराजांनी, दत्तप्रभूंनी खूप छान पद्धतीने गुरूंचं वर्णन केलेलं आहे, की ते स्वतः अवधूत होते आणि त्यांनी कशा पद्धतीने गुरु निवडलेले आहेत आणि सोबतच आदिगुरु शंकराचार्यांनी सुद्धा याच्यावर खूप सारं भाष्य लिहिलेलं आहे. गुरु ही एक आध्यात्मिक संकल्पना आहे. गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक आणि धार्मिक संकल्पना आहे. शिक्षक दिन का साजरा करावा? दिन आपण साजरा करायचा नसतो. हे बऱ्याचदा मी पाहतो. तर प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन ज्या पद्धतीने आपण तारखेनुसार साजरा करतो, तसाच शिक्षकांच्या सन्मानार्थ आपण सर्वपल्ली राधाकृष्णनसारख्या व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तीच्या वाढदिवसाला म्हणजे जन्मदिवसाला आपण शिक्षक दिन साजरा करतो, ज्याची प्रचंड आवश्यकता आहे. उगाच कुठेही तुम्ही काहीही उगाच विनाकारण वाद उकरून काढू नका. गुरु आणि शिक्षक ह्या दोन वेगळ्या संकल्पना असल्यामुळे एक तिथीनुसार होतो आणि एक तारखेनुसार होणार आणि तो आवश्यक आहे. फालतू आणि सर्वपल्ली राधाकृष्णन कोण? ज्यांनी उपनिषदांवर भाष्य केलंय. तुम्ही सर्वपल्ली राधाकृष्णनना वाचा. ज्यांनी वेदांवर भाष्य केलेलं आहे, ज्यांनी 6 दर्शनांवर भाष्य केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला काही मतं पटतील नाही, पण ज्यांना वेदांगांचा किंवा ज्यांना दर्शनशास्त्रांचा अभ्यास आहे, त्यांना कदाचित सर्वपल्ली राधाकृष्णनची, जसं की त्यांनी षटदर्शनांमध्ये त्यांनी पूर्वमीमांसेला दर्शनशास्त्र मानायलाच नकार दिलाय. त्यांनी ते कर्मकांड म्हटलंय. ते फक्त 5च दर्शन मानतात. मे बी तुम्हाला त्यांच्याशी तर तुम्ही शास्त्रार्थ करू शकता. त्या सर्वपल्ली राधाकृष्णनांच्या अनुयायांसोबत तुम्ही शास्त्रार्थ करू शकता, जर तुमच्यात तेवढी कुवत असेल तर. उगाच ह्या फालतूगिऱ्या, हा दिवस कोण साजरा करायला सांगितलाय आणि काय असतं शिक्षक दिन, काही गरज नाही. फालतूचे वाद उकरून काढण्याची काही एक आवश्यकता नाही. शिक्षक दिनाची आवश्यकता आहे आणि तो सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याच वाढदिवसाला झाला पाहिजे. आज तुम्ही शिक्षक दिनावरची तुमची मक्तेदारी काढून टाकली, तर उद्या चालून कोणाच्याही नावावर कुठेही वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षक दिन सुरू होतील आणि ते तुम्हाला झक मारून साजरे करावे लागतील, कारण की तिथे तुमची शक्ती चालत नाही. तिथे तुम्ही दुबळे आहात, तिथे तुम्ही बुळे आहात. मी काय म्हणतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे जे चाललं आहे ते उत्कृष्ट आहे, उत्तम आहे. त्याच्यात खोळंबा आणायची काही आवश्यकता नाही. मी त्या तमाम माझ्या मित्रांना मी आवाहन करतो, जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात. त्यांनी खूप साऱ्यांनी त्या पोस्ट टाकल्या, की शिक्षक दिनाची काय आवश्यकता आहे. तर आवश्यकता आहे, 100% आहे. तो 5 सप्टेंबरच असला पाहिजे. सर्वत्र चौफेर अश्लीलता पसरलेली आहे. त्या मुलांनी अंधाधुंद जर का हे अनुकरण सुरू केलं अशा पद्धतीनं, आणि हे जर का आपण गोष्टी ह्या नॉर्मलाइज केल्या, तर भविष्यात आपल्याला ह्या गोष्टी खूप भारी जातील. हे आपण समजून घेतलं पाहिजे. शिक्षक दिन हा शिक्षक दिनासारखा साजरा केला गेला पाहिजे. तो उत्तम प्रकारे साजरा केला गेला पाहिजे. नृत्य शाळेमध्ये डान्स झाले पाहिजेत. त्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत. कशा पद्धतीने मुलांनी कपडे घालावे, कशा पद्धतीने त्यांनी नाचावं, कशा पद्धतीने सोबतच हे जेही धार्मिक संस्कार आणि धार्मिक कार्यक्रम आणि आध्यात्मिक कार्यक्रम आपल्या शाळा महाविद्यालयांमध्ये होतात, त्याची सुद्धा खूप गरज आहे. त्यांची नाळ या देशाच्या धार्मिक संस्कृतीसोबत जोडलेली राहणं खूप आवश्यक आहे. याची खरोखर खूप गरज आहे. हे सर्व पालकांनी समजून घेणं आवश्यक आहे. भविष्यात ही पिढी जर का तुमच्या ढुंगणावर लाथ मारून तुम्हाला वृद्धाश्रमात टाकेल, त्याचं नवल वाटू देऊ नका. ही तुमचीच पापं आहेत.
लहान मुलांना जर का तुम्ही पाया पडायचं नाही, शेक हँड करायचा, समता, बंधुता ही शेक हँडमधून दिसते, पाया पडण्यातून दिसत नाही. हे जर का तुम्ही त्यांना शिकवत असाल, तर ते तुमचे पाय पकडून तुम्हाला गरगर फिरवून खाली आपटल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण हेच चुका केल्या. आपल्या आधीच्या पिढीनं सुद्धा हेच चुका केलेल्या आहेत. आमच्या आधीच्या पिढीनं आमच्या हातात गाथा ज्ञानेश्वरी दिलेली नाहीये, की "बाळा हे बघ, हे खरं तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानावर तुला चालायचं आहे." आमच्या आधीच्या पिढीने ज्या चुका केलेल्या आहेत, त्यापेक्षा दुप्पट चुका जर आमची पिढी करत असेल, तर येणारी पुढची पिढी ही त्याही पेक्षा नासकी जन्माला येईल, यामध्ये काहीच दुमत नाही. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.